तर बघा आपण वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत बघणार आहोत. तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा एकक स्थानी 5 आहेत तर त्यांचे वर्ग मी तुम्हाला आधी सांगते कसे करायचे, कारण या पद्धतीमध्ये ही पद्धत कामाला येणार आहे. तर बघा आता समजा 35 ही संख्या आहे, तर आपण काय करायचं, पहिल्यांदा 25 असे लिहून घ्यायचे आणि 3च्या पुढची संख्या काय येते, 4 येते बरोबर. तर मग आपण यांचा गुणाकार करायचा, मग 3 चोक 12. ठीक आहे. आता बघा 45 ही जी संख्या आहे तिचे बघूया. तर 25 असे लिहून घेतले आणि 4च्या पुढची संख्या 5 आहे बरोबर. मग 4 पंच काय येईल, 20 येईल बरोबर. तर त्याच पद्धतीने तुम्ही 65 या संख्येची वर्ग करायला गेले तर बघा 6 7 42 येईल आणि मग 25. ठीक आहे. तर अशा पद्धतीने एकक स्थानी जर 5 असतील त्या संख्येचे फक्त आणि फक्त एकक स्थानी 5 असतील त्या संख्येचे वर्ग आपण करायचे आहेत. ही स्टेट बोर्डाच्या पुस्तकातली मेथड आहे आणि ही लक्षात ठेवा पहिल्यांदा तुम्ही. त्याचबरोबर आता तुम्ही ना एक 25 या संख्येचं वर्ग करा आणि कमेंट सेक्शनमध्ये त्याचं उत्तर मला सांगा. ठीक आहे. तर आता बघा वर्गमूळ कसा काढायचा, तर एक संख्या आपण घेऊया, समजा 44. हां, तर हिचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे. तर आपण कसा काढणार, आता एवढी मोठी संख्या आहे, गुणाकार वगैरे करणं खूप टाईम घेईल. तर बघा याचा क्विकली तुम्ही काढू शकता, फक्त पहिल्यांदा जास्त वेळ लागेल. तर बघा आपल्याला नॉर्मली जे दुसऱ्या ज्या संख्या असतात 1 ते 9 त्यांचे वर्ग तर आपल्याला माहीत असतात. जसं बघा 1चा वर्ग 1, 2चा वर्ग किती असतो, 4 असतो बरोबर. 3चा वर्ग 9, त्याच्यानंतर 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64 आणि 9चा वर्ग 81. ठीक आहे. हे तर सोपं एकदम, तर ते तुम्हाला माहिती असेल. तर आता काय करायचं, आपण एक चार्ट बनवून घेऊया. तर चार्ट असा बनवायचा आहे की बघा संख्या इथे लिहायच्या आहेत आणि एकक स्थानी कोणता अंक आहे ना, वर्गाचे एकक स्थान असं लिहायचं आहे. तर बघा आता 1 आणि 9 ही जी संख्या आहे बघा, 1 आणि 9, तर तिच्या एकक स्थानी 1 1 येतोय बरोबर, म्हणजे 1 हा अंक येतोय बरोबर. त्यानंतर आता दुसरी संख्या घेऊया 2 आणि 8. ठीक आहे. तर आता 2 आणि 8 आहे, तर त्याचे बघा 4 आणि 4 येतात आहे बरोबर, एकक स्थानी 4. आता इथे बघा 9 एकक स्थानी कोणाकोणाचे आहे, तर 3 आणि 7, की याच्या एकक स्थानी काय आहे, 9 आहे. त्यानंतर 6 आणि 6 कोणाचे आहेत, तर 4 आणि 6च्या एकक स्थानी कोणता अंक आहे, 6 आहे आणि 5च्या 25 आहे. ठीक आहे. 5च्या एकक स्थानी 5 आहे. ठीक आहे. तर हा चार्ट पहिल्यांदा तुम्ही बनवून घ्या. त्यानंतर आता बघूया आपण पुढे कसं करायचं ते. तर बघा आपण वर्गमुळात कोणती संख्या घेतली होती, ही. ठीक आहे. तर बघा आता हे जे 9 आहेत बरोबर, तर या 9 वरून आपण एक सांगू शकतो, जो मगाशी आपण चार्ट बनवला, तर बघा तो दाखवते मी तुम्हाला. तर वर्गाच्या एकक स्थानी 9 येतो, म्हणजे ही संख्या एकतर त्याचा जो एकक स्थान आहे तर ती संख्या एकतर 3 असेल किंवा 7 असेल. ठीक आहे. म्हणजे बघा, म्हणजे ही संख्या काहीतरी अशी येईल, इथे कोणता तरी वेगळा एक अंक येईल आणि इथे 7 असतील. ओके, 7 असतील किंवा 3 असतील. ठीक आहे. किंवा ही दोनपैकी एक संख्या असेल. आता हा आणि हा अंक आपल्याला ओळखायचा. आता इथे बघा परत एकदा सांगते बघा, 3 आणि 7 असतील कारण या वर्गाचे एकक स्थान 9 आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे, तर आता इथे ना 2 भाग करायचे त्याचे. ठीक आहे. तर आता ही जी संख्या आहे तर ती कोणत्याच वर्गाच्या नंतर लगेच येते, कोणत्या संख्येच्या वर्गाच्या लगेच नंतर येते. तर बघा 6चा वर्ग काय येतो,
36 येतो, बरोबर. म्हणजे 6च्या वर्गाच्या नंतर येते, बरोबर. 6चा वर्ग 36, 36 नंतर 44 येते, कारण 7चा वर्ग तर 49 येतो. म्हणजे ही 44पेक्षा मोठी होते, म्हणजे ही नाही येणार, ही येईल. ठीक आहे. तर 6चा वर्ग 36 येतो म्हणून. तर लगेच मग इथे काय ना 6. ठीक आहे. मग आता बघा इथे 6. तर मग आता आपण मगाशी बघितलं होतं की एकतर ही संख्या 7 येईल किंवा 3 येईल. तर ही संख्या ना मग इथे काय करायचं, 6 आणि 6 लिहायचे. आणि हे 7 म्हणजे 7 आणि 3, म्हणजे ही संख्या एकतर 67 आहे किंवा 63 आहे, बरोबर. असं आता ही कशी काय ओळखायची, तर बघा म्हणून मी मगाशी तुम्हाला 5चा वर्ग करायला शिकवला होता. तर आपण काय करायचं, याच्यामधली जी 65 ही संख्या आहे ती घेऊया आणि याचा वर्ग काय तो बघूया. तर 65चा वर्ग काय तो 6 7 42 आणि 25. ठीक आहे. आता बघा ही जी संख्या आहे 4489, तर ती या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी आहे, तर ही संख्या याच्यापेक्षा ऑब्वियसली मोठी आहे, बरोबर. ही संख्या मोठी आहे याच्यापेक्षा. मग जर मोठी आहे तर मोठ्या संख्येचा वर्गच मोठा येईल ना, म्हणून मग 67चा वर्ग हा येईल. ठीक आहे. जर ही लहान असती तर आपण 63 घेतला असता, पण आता ही मोठी संख्या आहे म्हणून ही येईल. तर उत्तर याचं 67 येतं. म्हणून तुम्हाला फायनल उत्तर लिहून दाखवते की 40 याचं वर्गमूळ काय याचं 63 येतं. तुम्ही 63 नाही 67 येतं. तुम्ही गुणाकार करून बघू शकता, 67 गुणिले 67 हे उत्तर येतं आहे का. ठीक आहे. तर बघा दुसरं उदाहरण आता आपण घेऊया. तर बघा इथे पण एकक स्थानी काय 9 आहे. आता तो मगाचा चार्ट आपण बघितला होता. तर 9 कोणाच्या येतात, कोणत्या संख्येच्या वर्गाचे एकक स्थान आहे 9, तर 3 आणि 7, बरोबर. तर मग एकतर बघा 3 किंवा 7 असं आपण लिहूया. आता याचे 2 पार्ट करतो आपण. आता कोणत्या संख्येच्या नंतर येतं 53. तर बघा 53 कशाच्या नंतर येतं, 7चा वर्ग 49, 8चा तर डायरेक्ट 64 जातो, म्हणजे 7चा वर्ग काय येईल तर 49 येईल, बरोबर. मग आता ही जी संख्या आहे 7चा वर्ग 49, तर मग आता इथे एकतर 73 येईल किंवा 77 येईल. हे 3 इथे लिहिलेत. ओके. आता बघा 7 आणि हे 7 इथून आले. ठीक आहे. आता हे किंवा हे येईल. आता आपण काय करायचं, यांची मधली म्हणजे 75 ही संख्या घ्यायची. तर बघा 7 8 56 आणि 25. ठीक आहे. 75चा वर्ग काय येतो तर हा येतो. ठीक आहे. आता बघा आता ही जी संख्या आहे 5329, तर ही याच्यापेक्षा लहान आहे, बरोबर ना. बघा तर लहान आहे, मग लहान असल्यामुळे 73 घ्यायचे आणि मोठी असते तर आपण हे घेतले असते. म्हणजे आता याचं 73 हे याचं उत्तर झालं. मग वर्गमुळात आपण लिहूया, याचं उत्तर काय येतं 73. ठीक आहे. तर बघा ही अशी एकदम सोपी पद्धत आहे, परीक्षेला क्विकली होईल, कारण गुणाकार करणं खूप कठीण होतं. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. 2 कन्सेप्ट शिकलो, एक तर 5चा वर्ग करायचा, 5 एकक स्थानी 5 असेल तर त्याचा वर्ग कसा करायचा आणि वर्गमूळ कसं करायचं हे सुद्धा शिकलो. तर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.